नमस्कार बंधू भगिनींनो, प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा म्हणजेच IKS इंडियन नॉलेज सिस्टीमचा परिचय आपण मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो आहोत। यापूर्वी आपण 4 वेदांच्या बद्दलची माहिती बघितली, उपवेदांच्या बद्दल, वेदांगांच्या बद्दल, त्याचबरोबर 18 पुराणांच्या बद्दल आणि 4 पुरुषार्थांच्या बद्दलची माहिती। म्हणजे ही सगळी माहिती जवळपास हिंदू धर्माशी संबंधित असलेली माहिती आपण पाहतो आहोत। आज आपल्याला हिंदू धर्माने जे 4 आश्रम सांगितले, आश्रम व्यवस्था, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, तर या 4 आश्रमांचा अत्यंत संक्षिप्त परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून करून घ्यायचा आहे। या 4 आश्रमांचा परिचय करून घेण्यापूर्वी सर्वप्रथम मी रामकृष्ण बदने या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या व्हिडिओंना जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपल्या सर्व श्रोते मायबापांच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो। खरं तर या ठिकाणी आश्रम म्हणजे माणसाच्या जीवनाचे 4 टप्पे मानले गेलेले आहेत। माणसाचं एकूण आयुष्य त्याकाळी 100 वर्षाचं गृहीत धरून ही आश्रम व्यवस्था हिंदू धर्मामध्ये आणली गेलेली आहे आणि प्रत्येक आश्रम व्यवस्थेतला वयोमर्यादा किंवा वयोमर्यादा 25 वर्षाची ठरवण्यात आलेली आहे। त्यानुसार ब्रह्मचर्य आश्रम वय वर्ष 1 ते 25, गृहस्थ आश्रम वय वर्ष 25 ते 50, वानप्रस्थ आश्रम 50 ते 75 आणि संन्यास आश्रम 75 ते 100 अशा पद्धतीनं मानवी जीवनाचे 100 वर्ष गृहीत धरून 4 टप्प्यांच्या मध्ये हे 4 आश्रम आणि त्या संबंधाने 4 या ठिकाणी काही कर्तव्य पार पाडण्यासाठी यामध्ये सांगितलं गेलेलं आहे। विशिष्ट आचरण आणि जबाबदाऱ्या प्रत्येक टप्प्यावरती आपण पालन केल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा या आश्रम व्यवस्थेतनं व्यक्त केली गेलेली आहे। आपण आता याबद्दलचा थोडासा सविस्तर विचार या ठिकाणी पाहणार आहोत। यापूर्वी आपण पाहिलं धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ हिंदू धर्मानं सांगितलेले आहेत आणि या 4ही पुरुषार्थांचं खऱ्या अर्थानं अधिष्ठान जर काय असेल तर हे 4 आश्रम आहेत। म्हणून 4 पुरुषार्थ आणि 4 आश्रम हे एकमेकांच्या वरती आधारित असणारे ह्या संकल्पना आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि या दृष्टिकोनातून देखील आपण याकडे पाहणं गरजेचं आहे। आपल्याला या 4 पुरुषार्थाचे जे 4 टप्पे सांगितले गेलेले आहेत, प्रत्येक टप्प्यातून या ठिकाणी एक पुरुषार्थ आपल्याला साधायचा आहे अशी अपेक्षा या 4 पुरुषार्थांच्या माध्यमातून सांगितली गेलेली आहे। आद्ये वयसे नादितम, द्वितीय नार्जितम धनम, तृतीयेनम तपस्तप्तम, या ठिकाणी चतुर्थे की करिष्यती असं संस्कृत मधनं या 4 पुरुषार्थाचं महत्व विशद केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं याबद्दल सांगितलंही गेलेलं आहे। आपल्या जीवनामध्ये काही जणांचे आपल्यावरती ऋण आहेत आणि या ऋणातनं आपण आपल्या आयुष्यामध्ये मुक्त झालं पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे आणि या ऋणातनं मुक्त होण्यासाठीच ही आश्रम व्यवस्था सांगितली गेलेली आहे। ब्रह्मचर्य आश्रमातनं आपल्याला ऋषी ऋणातनं मुक्त व्हायचे, यज्ञ कर्मानं देव ऋणातनं आपल्याला मुक्त व्हायचे, गृहस्थ आश्रमामध्ये प्रजोत्पादन करून आपल्याला पितृ ऋणामधून मुक्त व्हायचे। या ठिकाणी असे काही ऋण आपल्यावरती जे आहेत तर या 4 आश्रमाच्या माध्यमातून त्या ऋणातून मुक्त होणं आवश्यक आहे आणि म्हणून ही आश्रम व्यवस्था अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे। याचा प्रस्तावनेमध्ये अधिकचा वेळ न घालवता मी आता 4 आश्रमांचा संक्षिप्त परिचय आपल्या समोर ठेवतो। हिंदू धर्मानं जो पहिला आश्रम सांगितला तो म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम। यापूर्वीच मी म्हटल्याप्रमाणे हा प्रथम आश्रम आहे आणि या आश्रमाचा प्रमुख उद्देश शिक्षण या पद्धतीचा आहे। शिक्षणाचा आणि आत्मसंयमाचा टप्पा
जर कुठे आपल्याला प्राप्त करता येतो तर तो ब्रह्मचर्य आश्रमामध्ये प्राप्त करता येतो। याच आश्रमामध्ये विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवावं आणि शारीरिक तसे मानसिक संयमाचं पालन करावं। ब्रह्मचर्य याचा अर्थ काय, तर शारीरिक संयम आपण आपल्यावर ठेवला पाहिजे आणि त्याचबरोबर मानसिक संयमही अत्यंत महत्वाचा आहे। विद्या ग्रहण करायची असेल तर हे दोन संयम आपल्याकडे असल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं विद्या प्राप्त करता येत नाहीये। आणि म्हणून ब्रह्मचर्य आश्रमामध्ये हे दोन संयम अत्यंत महत्वाचे मानले गेलेले आहेत। एक आहे शारीरिक संयम आणि दुसरा आहे मानसिक संयम। हे दोन संयम आपण आपल्या जवळ ठेवायचे आणि ज्ञान प्राप्ती करायची आहे। आणि म्हणून व्यक्तीच्या जीवनातला पहिला आणि अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा हा आश्रम आहे। ज्या आश्रम व्यवस्थेमध्ये व्यक्तीला वयाच्या 25व्या वर्षापर्यंत राहायचं आहे आणि इथे राहत असताना कठोरपणे ब्रह्मचर्याचं या ठिकाणी पालन करायचं आहे। हा संकेत किंवा हा दंडक या आश्रमाने घालून दिलेला आहे। या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यायचं आहे। पूर्वी गुरुकुल पद्धती होती आणि या गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्य हा गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेत होता। या ब्रह्मचर्य आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी देखील शिष्यांनी देखील आपल्या गुरुच्या घरी जावं आणि तिथं जाऊन विद्या प्राप्त करावी। तिथे जाऊन नियमांचं पालन करून शिक्षण घ्यावं। ब्रह्मचारी हा विद्यार्थी असतो त्याने वेदाचं पठन करून ऋषी ऋणातनं मुक्त व्हायचं आहे। काय करायचं, गुरुच्या ग्रही जाऊन आता केवळ वेदाचं अध्ययन हा संकुचित विचार अलीकडच्या काळामध्ये नाही आहे किंवा आता गुरुकुल पद्धती ही मोडकळीस आलेली आहे, पण त्या कालावधीमध्ये गुरुकुल पद्धतीत गुरुच्या घरी विद्यार्थ्यानं किंवा शिष्यानं जावं, वेदाचा पठन करावं, अध्ययन करावं आणि ऋषी ऋणातनं मुक्त व्हावं, असं या ब्रह्मचर्य आश्रमाचा मुख्य उद्देश सांगितला जात असायचा। गुरुच्या घरी राहायचंय, गुरुची मनोमन सेवा करायची आहे आणि गुरुकडनं जे काही ज्ञान दिलं जाईल त्याचं या ठिकाणी अध्ययन करायचंय। तिथं जाऊन आपली जी कर्तव्य सांगितली गेलेली आहेत ती कर्तव्य पार पाडायची आहेत। आणि महत्वाचं म्हणजे या आश्रमामध्ये भौतिक सुख भोगायची नाही आहेत। नाहीतर याच कालावधीमध्ये जर आपण विषयाच्या आणि भौतिक सुखांच्या मागे लागलो तर मग ज्ञान आपण प्राप्त करू शकत नाहीयेत। म्हणून कठोरपणे हे पाळलं पाहिजे की या वयाच्या 25व्या वर्षात ब्रह्मचर्य आश्रमामध्ये भौतिक सुख भोगायची नाहीयेत, संयमाचं पालन करायचंय आणि या कालावधीमध्ये अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ आपल्या जवळ येऊ द्यायचे नाहीयेत। म्हणजे या दोन पुरुषार्थांना ब्रह्मचर्य आश्रमामध्ये स्थान द्यायचं नाहीये। तर शिक्षणाला, गुरुग्रही जाऊन गुरुच्या सेवेला आणि मन आणि शरीराच्या संयमाला या आश्रमामध्ये महत्वाचं स्थान द्यायचं आहे। केवळ विद्या प्राप्त करायची नाहीये, तर या विद्येबरोबर संयमही प्राप्त करायचा आहे। विवेक जागृत ठेवून जीवन जगायचं आहे, अविवेकी जीवन जगायचं नाहीये। या ब्रह्मचर्य आश्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी किंवा शिष्यांच्याकडे सहनशीलता असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर विचार क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सतत प्रयत्न करायचा आहे। आणि म्हणून संयम, विवेक, सहनशीलता, विचार क्षमता इत्यादी गुण या आश्रमातल्या विद्यार्थ्यांनी किंवा शिष्याने आपल्या अंगी बाळगावायचे आहेत। या सांगितलं जातं की आश्रमामध्ये जवळपास एक तप राहून गुरुची सेवा आणि या ठिकाणी ज्ञान प्राप्त करून गुरुदक्षिणा घेऊन आपल्या घराकडे यावं, अशा प्रकारचा संकेत इथं सांगितला गेलेला आहे। दुसरा जो आश्रम आपल्या इथं सांगितला गेला तो म्हणजे गृहस्थ आश्रम। वय वर्ष 25 ते 50 या कालावधीमध्ये या आश्रमामधलं जीवन जगायचं आहे। आणि हिंदू धर्म आश्रम व्यवस्थेतला हा दुसरा महत्वपूर्ण आश्रम सांगितला जातो। हेही या निमित्तानं मला असं वाटतं की आपण लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे। यामध्ये संसार, आपण जे खेड्यामध्ये संसार करणं, संसार म्हणजे विवाह वगैरेच्या बाबतीमध्ये म्हणजे म्हणतो की नाही, गृहस्थ आश्रमाला काय अपेक्षित आहे, संसाराची जबाबदारी स्वीकारण्याचा टप्पा
म्हणजेच व्यक्तीनं या ग्रस्त आश्रमामध्ये विवाह संस्कार पार पाडायचा आहे आणि विवाहाच्या नंतर प्रजोत्पादन, कुटुंबाने समाजातील जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. प्रजोत्पादन करून पितृऋणातनं मुक्त व्हायचं आहे. कुटुंबाची जबाबदारी तर ग्रस्त आश्रमामध्ये पार पाडायचीच आहे, परंतु समाजाच्या देखील काही आपल्याकडे जबाबदारी आहेत आपण माणूस म्हणून, त्या देखील या ठिकाणी पार पाडावयाच्या आहेत. या ठिकाणी या आश्रमामध्ये प्रवेश कधी मिळतो तर विवाह संस्कार झाल्याच्या नंतरच ग्रस्त आश्रमामध्ये व्यक्तीला प्रवेश मिळतो. या आश्रमामध्ये मात्र व्यक्तीला विषय सुख किंवा काम हा पुरुषार्थ जीवनामध्ये उतरता येतो. अर्थ हा पुरुषार्थ देखील त्याला ग्रस्त आश्रमामध्ये या ठिकाणी जगण्याचा अधिकार आहे. परंतु या ठिकाणी अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी व्यक्तीला इथं मुभा आहे, परंतु धर्माच्या मर्यादेत राहूनच. अधर्माने कामही प्राप्त करायचा नाहीये आणि अर्थही प्राप्त करायचा नाहीये. या आश्रमामध्ये आई वडिलांची मनोभावे सेवा करायची आहे. आपले पूर्वज जे गेले तर त्यासाठीच श्राद्ध या ठिकाणी घालण्याचं काम करायचं आहे. मुलांना जन्म देऊन पितृऋणातनं मुक्त व्हायचं आहे. प्रजोत्पादन करून समाज निर्मितीमध्ये महत्वाचा वाटा उचलायचा आहे. हेही आपण या ठिकाणी महत्वाचं मानलेलं आहे. वयाच्या 25व्या वर्षामध्ये गुरुकुलामध्ये राहून शिक्षण घेऊन जेव्हा व्यक्ती ग्रस्त आश्रमामध्ये येतो, इथं आल्याच्या नंतर व्यक्तीला कुटुंबाविषयीची आणि समाजाविषयीची मनोभावे कर्तव्य पार पाडायची आहेत. कोणती कोणती? कुटुंबाबद्दलची काही कर्तव्य आहेत, समाजाबद्दलची काही कर्तव्य आहेत, तर ती इथं पार पाडायची आहेत. आणि ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ब्रह्मचर्य आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम या तिन्ही आश्रमातली लोक ही ग्रस्त आश्रमातल्या व्यक्तींमध्येच अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यासाठी अवलंबून असतात. म्हणजे या तिन्ही आश्रमांच्या म्हणजे ग्रस्त आश्रम सोडून बाकीच्या तिन्ही आश्रमांना अन्न पुरवण्याचं काम, वस्त्र पुरवण्याचं काम, निवारा पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर हा ग्रस्त आश्रमी करतो. आणि म्हणून ग्रस्त आश्रमही कमी महत्वाचा मानता येत नाहीये. असा हा हिंदू धर्मानं सांगितलेला ग्रस्त आश्रम हा दुसरा आश्रम आहे. तिसरा आश्रम जो हिंदू धर्मानं सांगितलेला आहे तो आहे वानप्रस्थ आश्रम. हा वानप्रस्थ आश्रम तिसरा आश्रम असून वयाच्या 50 ते 75 या वयोगटामध्ये जी व्यक्ती राहते त्यालाच वानप्रस्थ आश्रम असं म्हटलं गेलेलं आहे. संसारातून हळूहळू निवृत्त होत जायचंय आणि समाजासाठी आणि काम करायला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत ग्रस्त आश्रमामध्ये जे काही केलं ते आपल्या परिवारासाठी केलेलं आहे. जास्तीत जास्त परिवाराला सुख समृद्ध मिळवण्यासाठी, अर्थव्यवस्था त्या परिवाराची सुदृढ व्हावी म्हणून, कामेच्छा पूर्ण व्हावी म्हणून ग्रस्त आश्रमामध्ये संपूर्ण जीवन झोकून दिलेलं आहे. परंतु जेव्हा आपण वानप्रस्थ आश्रमामध्ये येतो तर या कर्तव्यातनं हळूहळू व्यक्तीला मुक्त व्हायला लागायचं आहे. आणि वैयक्तिक ज्या इच्छा त्याच्या होत्या त्या इच्छांचा त्याग देखील व्यक्तीला या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर करावयाचा आहे. 50च्या नंतर हळूहळू आपल्या इंद्रियांच्या वरती काय करायचंय तर ताबा मिळवण्याचं काम या ठिकाणी करायचं आहे. आपल्या पत्नीला सोबत घेऊन किंवा मुलामुलींवर जबाबदारी सोपवून वनाकडे प्रस्थान करावं अशी अपेक्षा हा आश्रम व्यक्तीकडनं व्यक्त करतो. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच, वनाकडे जाणं याचा अर्थ घरात जरी तो राहत असला तरी घरातल्या ज्या जबाबदाऱ्या पूर्ण, ज्या काही सगळ्या चाव्या आपल्या कमरेला आपल्या जवळ होत्या त्या चाव्या आपल्याकडनं ठेवता आपल्या पुढच्या पिढीकडं आपल्या अधिकारांचं हस्तांतरण करावं हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. मी ही भूमिका आता आपल्याला सोडून द्यायची आहे आणि पुढच्या पिढीकडं आपले अधिकार हळूहळू सुपूर्द करायचे आहेत आणि आपल्याकडचे अधिकार हळूहळू कमी करायचे, त्यातनं निवृत्त व्हायचंय असे अपेक्षा या वानप्रस्थ आश्रमामध्ये व्यक्त केली गेलेली आहे. असंही सांगितलं गेलं त्या काळी की कंदमुळं खाऊन वनामध्ये तपस्या करावी. या ठिकाणी या वानप्रस्थ आश्रमामध्ये गेलेल्या व्यक्तीने गावात कधीही पुन्हा प्रवेश करू नये.
जास्तीत जास्त दातृत्वाची भावना म्हणजे देण्याचीच भावना अंगी बाळगावी. आता इथून पुढे कुणाची घेण्याबद्दलची भावना म्हणजे या आश्रमात येताना व्यक्तीनं पूर्णपणे सोडून दिली पाहिजे अशी अपेक्षा इथं व्यक्त केली गेलेली आहे. आता वय वाढलंय तसा चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता असते, परंतु या वयामध्ये आपण रागावलेलं कोणी खपवून घेत नाही, म्हणून या वयामध्ये क्षमाशील वृत्ती वाढवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. क्षमाशील वृत्ती वानप्रस्थ आश्रमामध्ये अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे. राग सोडून द्यायचा आहे. या आश्रम च्या माध्यमातून हळूहळू आपल्याला कुठं जायचंय तर ब्रह्मप्राप्तीकडे जायला सुरुवात करायची आहे. आता इथं जे भौतिक सुख आहेत त्या भौतिक सुखांची अपेक्षा सोडून द्यायची आहे व मोक्षाकडे हळूहळू मार्गक्रमण करायला लागायचं आहे. काय करायचंय तर भौतिक सुख हळूहळू त्यागायचे आहेत आणि मोक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे, असा हा आश्रम आपल्याला सांगतो. या टप्प्यात व्यक्ती आपल्या संसारातील जबाबदाऱ्या हळूहळू कमी करतो आणि सामाजिक कामांच्या मध्ये आपल्याला जास्तीचं लक्ष घालायचं आहे, असा उद्देश या तिसऱ्या वानप्रस्थ आश्रमाचा सांगितला गेलेला आहे. हिंदू धर्मामध्ये जो चौथा आणि शेवटचा आश्रम सांगितला तो म्हणजे संन्यास आश्रम. वय वर्षे 75 ते 100 या वयोगटात आपल्याला कुठल्या आश्रमामध्ये राहायचं आहे तर संन्यास आश्रमामध्ये राहायचं आहे आणि या आश्रमामध्ये राहून आपल्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त करायचा आहे. आता या आश्रमामध्ये आल्यानंतर सर्व सांसारिक मोहमाया सोडून द्यायच्या आहेत. संसाराचे कुठलाच मोह कुठलीच माया अंगी बाळगायची नाहीये आणि मोक्ष प्राप्त करण्यासाठी आत्मसाक्षात्काराकडे जायचंय. जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाहीये तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थानं मोक्षाकडे जाता येत नाहीये. त्यासाठी मग ध्यानधारणा करता आली तर अधिक चांगलं, म्हणून ध्यानधारणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि संन्यास आश्रमाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्ती चा उच्चांक आपल्याला गाठायचा आहे. संन्यास म्हणजे संपूर्ण त्याग. संन्यास आश्रमामध्ये संन्यास हा जो शब्द आलेला आहे, संन्यासाचा अर्थ संपूर्ण त्याग. आणि संन्यासानं सतत भ्रमणशील राहिलं पाहिजे, म्हणजे सतत फिरत राहिलं पाहिजे. संन्यासाने एका ठिकाणी कधीही राहू नये. आणि म्हणून या आश्रमामध्ये आलेल्या व्यक्तीनं आपलं घर, आपली जमीन, आपला वाडा, हे की नाही, या मोहात अडकायचं नाहीये. आता हे जरी आपलं असलं तरी आपण आता यातनं मुक्त झालेले आहोत, म्हणून सतत भ्रमण करत राहावं असं हा संन्यास आश्रम आपल्याला सांगतो. केवळ पावसाळ्याचा 4 महिन्याचा कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये एका ठिकाणी तो राहू शकतो, अन्यथा त्याला एकत्र राहू नये अशा प्रकारचं बंधन घालण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आकर्षण कोणत्याच पद्धतीचं या वयामध्ये आता ठेवायचं नाहीये. आपण आता आयुष्याच्या शेवटाकडे आलेलो आहोत. संन्यास आश्रमामध्ये आहेत म्हणून कसल्याच प्रकारचं आकर्षण आता मनामध्ये ठेवायचं नाहीये. कुठल्याच प्रकारचा मोह बाळगायचा नाहीये. दुःखापासून बचावासाठी संन्यासानं मुद्दाम एकट्यानं राहिलं पाहिजे. सतत ध्यान धारणा केली पाहिजे. पवित्रता अंगी बाळगली पाहिजे. भिक्षा आणि एकाकी राहणं हे संन्यासाचे 4 धर्म आहेत. संन्यासाने ह्या 4 धर्मांचं पालन केलं पाहिजे. कोणत्या? नंबर पहिला धर्म ध्यान, दुसरा धर्म पवित्रता, तिसरा धर्म भिक्षा आणि चौथा धर्म एकाकी राहणं. तर या 4 धर्मांचं पालन करून संन्यासानं राहावं अशी अपेक्षा या चौथ्या आश्रमामध्ये केलेली आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आणखीन एक या चौथ्या आश्रमातली आहे, ती म्हणजे संन्यासाकडे समत्व भाव असला पाहिजे. या वयामध्ये आता कुठल्याच प्रकारचा दुजाभाव त्याने आपल्या ठिकाणी ठेवायचा नाहीये. सुख दुःख समेकृत्व असं म्हटलं गेलेलं आहे. सुख आणि दुःख, सुखानं फार हुरळून जायचं नाही आणि दुःखानं पण खचून जायचं नाहीये. जीवनामध्ये जीवन आहे म्हणून आनंदी आणि मरणाच्या भीतीनं दुःखी असंही व्हायचं नाहीये. लाभ झाला म्हणून खुश व्हायचं नाही, हानी झालं म्हणून नाराज व्हायचं नाहीये. चांगला आणि वाईट अशाही प्रकारचा म्हणजे मनाच्या ठिकाणी समत्व भाव ठेवायचा. विचलित कुठल्याही प्रकारचे भावना संन्यासाने आपल्या मनात आणू देऊ नये अशा प्रकारचं या ठिकाणी अपेक्षा या संन्यास आश्रमातल्या व्यक्तीकडनं करण्यात आलेली आहे. आणखीन एक अपेक्षा संन्यास आश्रमामध्ये आल्यानंतर व्यक्तीकडनं केली गेली, ती म्हणजे संन्यासानं कधीच भयभीत राहायचं नाहीये आणि इतरांनाही भयभीत करायचं नाहीये.
स्वतः भयभीत तर राहायचंच नाही, परंतु इतरांना सुद्धा भयभीत करण्यासारखं वर्तन करायचं नाहीये. हेही पथ्य या संन्यास आश्रमातल्या व्यक्तीने पाळलं पाहिजे. आणि या संन्यास आश्रमाचा मुख्य उद्देश जर काय असेल तर मोक्ष प्राप्ती आहे. आणि ह्या गोष्टींचं बंधन जर या आश्रमातल्या व्यक्तीने पाळलं तर निश्चितपणे तो मोक्ष प्राप्तीकडे जाऊ शकतो, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने हिंदू धर्माने मानवी जीवनातले 100 वर्ष गृहीत धरून 25-25 वर्षाचे 4 टप्पे आणि या 4 टप्प्यांनाच 4 आश्रम समजून त्यात एक प्रत्येक टप्प्यामध्ये व्यक्तीने कुठली कर्तव्य पार पाडली पाहिजेत, ज्यामुळे व्यक्तीचं जीवनही समृद्ध होईल आणि समाजासाठी देखील ते सुखावह राहील, अशा प्रकारची आश्रम व्यवस्था या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. या आश्रम व्यवस्थेमध्ये प्रत्येकानं नैतिक कर्तव्य पार पाडावीत. आणि ही जर नैतिक कर्तव्य पार पाडली तर यातून व्यक्तीचंही जीवन आणि समाजाचं जीवन निश्चितपणे सुखकर झाल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून हे एक पाळणं अत्यंत महत्वाचं आहे. या आश्रम व्यवस्थेमध्ये एक दोष मात्र आपल्याला प्रामुख्याने जाणवतो की इथे शूद्र आणि स्त्रिया या दोघांच्या वरती अन्याय झालेला दिसतो. कारण या दोघांनाही 4 आश्रमांच्या मध्ये जाण्याची मुभा दिली गेलेली नाहीये. तर यांच्यावर काही बंधनं घातलेली आहेत. काही आश्रमांच्या मध्ये स्त्री आणि शूद्रांना प्रवेशच नाकारला गेला. हा दोष मात्र निश्चितपणे आपल्याला या आश्रम व्यवस्थेमध्ये दिसतो. अन्यथा बाकी या आश्रम व्यवस्थेचा उद्देश वाईट नाहीये, तो चांगला आहे. आणि प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतलं एक ठळक काम म्हणून आपल्याला या 4 आश्रम व्यवस्थेकडे पाहावं लागतं. त्याचा अत्यंत संक्षिप्त परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलोय. मला असं वाटतं की हा व्हिडिओ निश्चितपणे आपणास आवडेल आणि आपण याबद्दल व्यक्त व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देतो. नमस्कार.